मुलांनो, मजेत ना? छान आहात ना? नवीन गोष्ट ऐकायची का नक्की? आज तुम्ही सांगा ना एक गोष्ट आणि शिल्पा नानी ऐकेल. चालेल? नाही. ओके बाबा. शिल्पा नानीच सांगेल आणि तुम्ही ऐका. ठीक? आणि गोष्ट आवडली की लगेच लाईक करायचं आणि कमेंट यूट्यूबवर लिहून कळवायचं. प्रॉमिस? तर ऐका. आजच्या गोष्टीचं नाव आहे हमीदचा चिमटा. ही गोष्ट मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेली आहे. हे खूप नावाजलेले लेखक होते. तुम्हाला यांची काही माहिती नसेल तर आईबाबांना विचारा. कहाणीवाली नानी सरलामींनी हिंदीत सांगते ना, तशीच ही गोष्ट आहे. तर एक हमीद नावाचा मुलगा असतो. तो आपल्या आजी अमीनाबरोबर राहत असतो. आजी आपल्या नातवावर हमीदवर खूप प्रेम करीत असे व हमीदचे पण आपल्या आजीवर खूप प्रेम होते. एक महिना रोजाचा उपास ठेवून झाल्यावर येणारा ईदचा सण आला होता. गावात खूप गडबड आनंद होता. घरोघरी शेवया मिठाया बनत होते. सर्व मुलं तर खूपच खुश. मोहम्मद, मोहसिन, अमीना, नूरी सर्वजण जाणार होते ईदगाहसाठी आणि त्यानंतर मेळ्यात, जिथे खेळणी, पाळणे, मिठाई, कपडे, भांडी सर्व मिळत होतं तिथे. हमीद म्हणाला, आजी मी पण जाऊ का यांच्याबरोबर ईदगाहाला आणि नंतर मेळ्याला? आजी म्हणाली, जा बाबा, पण जरा जपून जा हां. हमीद म्हणाला, हो ग आजी, मी सांभाळून जाईन आणि अगदी सुखरूप परत येईन. तू नको काळजी करू. महमूदचे चाचा म्हणजे काका पण आहेत आमच्याबरोबर. तेव्हा मी निघालो आता, येतोच लवकर. आजीने आपली पर्स म्हणजे बटवा उघडला व त्यात पैसे किती आहे पाहू लागली. तर त्यात होते 7 रुपये. त्यातील 3 रुपये तिने हमीदला दिले आणि म्हणाली, बेटा मेळ्यात मजा कर, एखादं खेळणं घे व मिठाई पण खा. पूर्वीच्या दिवसात सर्व वस्तू स्वस्त मिळायच्या. 3 रुपयात मिठाई व खेळणी पण मिळायची. हमीद आजीच्या गळ्यात पडून म्हणाला, आजी किती छान आहेस ग तू, थँक्यू. आणि बाय बाय करून तो मित्रांबरोबर मेळ्याला गेला, उड्या मारत धावत पळत. येतो ग आजी, काळजी नको करू, तू छान शेवया बनवून ठेव ईदसाठी. सर्व मित्र ईदगाहाला जाऊन नमाज पढून एकमेकांचे अभिनंदन केले आणि नंतर ईद मुबारक म्हटले व मग मजा करायला मेळ्यात गेले. तिथं झुले, पाळणे, आकाशपाळणे पण होते. खेळणी विकत मिळणारी दुकानं होती, मिठायांची दुकानं होती, भांड्यांची दुकानं होती. सर्वजण आपापले खिसे तपासू लागले. नूरी, मोहम्मद, मोहसिन, अमीना सर्वांनी पाहिलं. कोणाच्या खिशात 5 रुपये, तर कोणाच्या 7, तर कोणाच्या 10 आणि कोणाजवळ तर 15 रुपये होते. हमीदजवळ फक्त 3च रुपये होते, पण तो खुश होता. मोहसिनने रेवडी घेतली, महमूदने गुलाबजाम, नूरीने बर्फी. तर हमीदला वाटलं आपण पण गुलाबजाम घ्यावा का काय. दुकानदाराला विचारलं, काका या गुलाबजामची प्लेट कितीला मिळेल? ते म्हणाले 2 रुपयाला. हमीदने विचार केला व मनाला समजावलं, 2 रुपये कशाला यात घालवायचे, घरी तर आजी शेवया बनवणारच आहे. म्हणून त्यांनी 3 रुपये पुन्हा खिशात ठेवले. नूरीने विचारलं, हमीद तू काय घेणार आहेस? त्यावर हमीद म्हणाला, मिठाई नको आहे मला, मी दुसरं काहीतरी घेईन. त्यावर मोहसिन म्हणाला, हा खूप चलाख आहे, आपलं सर्वांचं खाऊन झाल्यावर हा विकत घेईल मिठाई व आपल्याला दाखवून चिडवत खाईल. हमीद काहीच बोलला नाही आणि पुढे गेला. सर्वजण पुढे गेले. तिथे मातीची खेळणी विकत मिळत होती. महमूदने बागेत पाणी घालणारा माळीबुवासारखा एक खेळणं घेतलं, सारखं दिसणारं एक खेळणं घेतलं. नूरीने वकिलाचा पोशाख केलेलं खेळणं घेतलं. मोहसिनने सैनिक म्हणजे शिपाई सारखं खेळणं घेतलं. हमीदला वाटलं आपणही खेळणं घ्यावं, पण किंमत विचारून झाल्यावर मनाला समजवलं, ही तर मातीची खेळणी आहेत, खाली पडली तर तुटून जातील व पाण्याने याचे रंग पण खराब होतील. आपण दुसरं छानसं काहीतरी घेऊया. मुलं अजून खेळण्याच्या दुकानातच रमली होती. हमीद पुढे गेला
व एका भांड्याच्या दुकानासमोर जाऊन उभा राहिला. सर्व भांडी बघता बघता हमीदचं लक्ष एका चिमट्याकडे गेलं. त्याला आजीची आठवण आली. आजी रोज भाकरी पोळ्या बनवते तेव्हा तिच्या हाताला चटके बसतात, कारण तिच्याजवळ चिमटा नाही आहे ना. म्हणून त्याने दुकानदाराला विचारलं, काका, हा चिमटा कितीला देणार? काय किंमत आहे याची? त्यावर दुकानदाराने हमीदकडे खालपासून वरपर्यंत पाहिलं व म्हणाला, बेटा, तुझ्या कामाची वस्तू नाही आहे ही. तू जा खेळण्याच्या दुकानात, तिथून विकत घे काहीतरी. त्यावर हमीद म्हणाला, का हो काका, हा चिमटा विकायचा नाही आहे का? त्यावर दुकानदार म्हणाला, का नाही, कसा नाही? विकायचंच तर आहे ना, म्हणून तर ठेवला इथे. हमीद म्हणाला, मग किती रुपये किंमत ठेवणार याची ते तरी सांगा. त्यावर दुकानदार म्हणाला, पूर्ण 5 रुपये आहे याची किंमत. त्यावर हमीदने विचारलं, काका, 3 रुपयाला द्या ना प्लीज, द्या ना 3 रुपयाला. आणि आता हा दुकानदार आपल्यावर रागवेल की काय या भीतीनं हमीद दुकानदाराकडे पाठ करून चालू लागला. तेवढ्यात दुकानदाराने त्याला आवाज दिला, घे बेटा, 3 रुपयाला देतो, घे हा चिमटा. हमीदने खिशातून रुपये काढले, 3 रुपये काढले, 1, 2, 3 मोजून दुकानदाराला दिले आणि चिमटा घेऊन तो मित्रांजवळ गेला. मित्र म्हणाले, अरे, कुठे गेला होतास हमीद तू, व काय घेतलंस विकत? तेव्हा हमीदने हळूच हात पुढे करून तो चिमटा मित्रांना दाखवला. त्यावर मित्र खो खो हसले. अरे, हे काय, तू घरी जाऊन जेवण बनवणार आहेस का? वेडाच आहेस. त्यावर हमीद म्हणाला, हसू नका, ही खूप कामाची वस्तू आहे. तुमच्या मातीच्या खेळण्यापेक्षा खूप चांगली. तुमची खेळणी तर खाली पडली तर फुटून जातील आणि पाण्याने तर सर्व रंग खराब होऊन जातील आणि तुम्हाला दुःख होईल. मग माझा चिमटा खूप बरा, आगीत, पाण्यात, पावसात, वादळात काहीच होणार नाही याला. छान राहील पहा. आणि खांद्यावर घेतला तर बंदूक होईल, वाजवला तर मंजिरासारखा आवाज येईल. शिवाय याने पोळ्या भाकऱ्याही भाजता येतात. मोहसिन म्हणाला, तुझ्या या चिमट्याचं तोंड तर रोज आगीने भाजेल. हमीद म्हणाला, हो, आगीशी तर बहादूर शूर लोक सामना करू शकतात. असे डरपोक लोक तर मातीच्या खेळण्याशी खेळत बसतात. आगीचा, पाण्याचा सामना ही खेळणी करू शकणार नाहीत. आणि हमीदने चिमटा खांद्यावर ठेवला व म्हणाला, पहा, ही माझी बंदूक, मी शिपाई म्हणजे सैनिक. आणि ऐटीत चालत जाऊन तो गाऊ लागला, नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. मित्रांना वाटलं खरंच की आपल्या खेळण्यापेक्षा याचा चिमटाच जास्त चांगला आहे आणि तेही हमीद बरोबर गाऊ लागले, जय हिंद जय हिंद. बोलता बोलता दुपार झाली आणि मुलं आपल्या घरी जायला निघाली. हमीद घरी पोचला तर आजी म्हणाली, आलास बेटा, मजा आली का मेळ्यात? काय मिठाई खाल्ली? तर हमीद म्हणाला, मिठाई नाही खाल्ली, आता तू बनवलेली शेवाईची खीर खायचीच आहे ना. मग काय खेळणं विकत घेतलंस का, सांग? त्यावर हमीद म्हणाला, हे आणलं आहे मेळ्यातून. त्याने हळूच तो चिमटा आपल्या आजीला दाखवला. आजी म्हणाली, केवढ्याचा आहे हा? तो म्हणाला, 3 रुपयाचा. काय? आजी रागवून म्हणाली, अरे, मेळ्यासाठी गेलास आणि काही खेळणी नाही आणली, काही मिठाई नाही खाल्ली आणि आता दुपार होत आली, अजून उपाशीच बसलास. हमीदने म्हटलं आजीच्या गळ्यात हात टाकून, माझी लाडकी आजी, तू रागवू नकोस ना गं, प्लीज. हा चिमटा मी तुझ्यासाठीच तर आणला आहे. मी पाहतो रोज तू चुलीवर पोळ्या भाकऱ्या भाजताना तुझे हात भाजतात, चटके लागतात, कारण तुझ्याजवळ चिमटा नाही आहे ना, म्हणून तर आणला आहे आता हा चिमटा. या चिमट्याने पोळ्या भाकऱ्या भाजताना तुझे हात भाजणार नाहीत. हे ऐकून आजीच्या डोळ्यात अश्रू आले, पाणी आलं डोळ्यात. माझं शहाणं लेकरू ग ते, माझा शहाणा बेटा. मेळ्यात गेल्यावर पण आजीची इतकी आठवण आली आणि इतकी काळजी वाटली, स्वतःसाठी काही न घेता माझ्यासाठी चिमटा आणलास काळजीने. किती प्रेम करतोस रे बाळा आजीवर. मग आजी, तू आहेसच खूप छान, माझी आवडती लाडकी आजी.
आता आजीचा राग फुर्र उडून गेला. तिने प्रेमानं हमीदच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवला. अल्लाह म्हणजे गॉड तुझं भलं करेल असे म्हणत तिने हमीदला शेवया खायला दिल्या. त्याचे खूप लाड केले. तर मुलांना बघितलं तुम्ही हमीदने काय केलं? आपल्या लाडक्या आजीचा त्रास दूर करण्यासाठी त्याग केला. स्वतः खेळणी मिठाई न आणता आजीसाठी चिमटा आणला. तुम्ही पण लक्षात ठेवाल ना, आपल्या आनंदापेक्षा मोठा आनंद दुसऱ्याचं दुःख त्रास दूर करण्यात मिळतो. कळलं? आवडली का हमीदचा चिमटा नावाची ही गोष्ट? मग लगेच लाईक बटनवर क्लिक करायचं आणि कमेंट लिहून शिल्पनानेला कळवायचं. ओके, भेटू पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.